500 रुपयाची लाच देऊन एका समाजकंटकानं 18 एकर शेतीला आग लावण्याचे आमिष एका इसमाला दिले। या आगीत 18 एकर मधील विविध फळझाडांसह शेतीतील इतर साहित्य जळून खाक झाले। अकोला जिल्ह्यातील हिवरखेड इथं ही घटना घडली। हिवरखेड येथील शेतकरी मुकुंद अग्रवाल यांच्या चिचारी शिवारातील शेताला आग लावण्यात आली। घटनेची माहिती मिळताच ते शेत परिसरात दाखल झाले। या आगीत शेकडो फळझाडं, सुमारे 350 बांबू, गोठा, खताची पोती, ड्रीप, स्प्रिंकलर असं साहित्य जळून खाक झालं। यात 10 लाखांपेक्षा अधिकचं नुकसान झालं आहे। तर तक्रारीनंतर हिवरखेड पोलिसांनी आरोपी रमेश काजदेकर याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान एका व्यक्तीनं आपल्याला 500 रुपये देऊन शेताला आग लावण्यास सांगितल्याची त्याने कबुली दिली। तर पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे। तर अग्निशमन विभागानं नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणली। तर या आगीनं चिचारी आणि चंदनपूर गावात आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता। तर महसूल आणि कृषी विभागानं पंचनामा करून मदतीचं आश्वासन दिलं आहे। माझं हे मौजे चिचारी चंदनपूरला लागून शेत आहे संत्र्याचं आणि सीताफळाचं। हे कोणीतरी माझ्या एका मित्राने जाताना फोन केला मला की बा तुमचा असा कुपाला आणि शेताच्या धुऱ्याला आग लावलेली आहे। तो माणूस तलईचा असून तिथं आग लागली। मी तसाच गाडी घेऊन आलो असता 10-15 मिनिटात पोहोचलो असता मोठ्या आगीनं पेट घेतला होता। आम्ही व माझ्या कामावरचे मजूर व चिचारीचे काही माझे मित्र आणि चंदनपूरचे काही मित्र असं आम्ही सर्वांनी मिळून आग विझवली। खूप मोठी आग आहे। माझी ड्रीप लक्षावधी रुपयाची ड्रीप, लक्षावधी रुपयाचे कमीत कमी 200 झाडे, संत्र्याचे 200 झाडं, सीताफळाचे आणि खूप मोठे हे बाशाचे झाडं आणि पूर्ण कंपाऊंड जळलेलं आहे। तरी माझं लक्षावधी रुपयाचं नुकसान या सदर इसमासंग माझं कोणतंही घेणं देणं नसून माझं खूप मोठं नुकसान केलेलं आहे। तरी शासनाला मला आर्थिक मदत द्यावी।